विंचूर शहरामध्ये धक्कादायक प्रकार घडला असून मित्रानंच आपल्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। ही घटना विंचूर येथील मारवाडी पेठ परिसरात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे। व्यापारी पवन नंदकुमार जाजू आपल्या घरासमोर उभे असताना विंचूर येथील मनोज बोराडे हा इथे आला आणि काही कारणावरून त्यांच्याशी वाद घालत अचानक धारदार चाकूने वार केलेत। या हल्ल्यात पवन जाजू गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले। मात्र जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेनंतर आरोपी मनोज बोराडे घटनास्थळावरून फरार झाला होता। लासलगाव पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार पवन जाजू आणि मनोज बोराडे हे दोघेही मित्र असून काही वैयक्तिक कारणावरून हा वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे। विंचूर परिसरात या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संविधान न्यूज, नाशिक। जो प्रकार झाला त्या अनुषंगाने लासलगाव पोलीस स्टेशन येथे लासलगाव पोलीस ठाणे गुन्हा नंबर 225/2025 अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करून आज रोजी त्याला आपण मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि आम्ही पुढील तपास करत आहोत। धन्यवाद।